आता जेवण झालं आणि आता मस्त की झोप आली, पण झोपाय नको कारण इथं पप्पा खवळतील. पप्पा रेडी होऊन बसलेत, सगळे रेडी झालेत, बघू शकता. पाहुणे मंडळींनी पार पाडावा आणि जाताना जेवण करून म्हणजे पावभाजी खाऊन जाणे. जेवायलाच पावभाजी. मालकाची कळकळीची विनंती आहे. कळकळीची पावभाजी ठेवलेली आहे. आम्ही तुमच्याकडं शनिवारी तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे. जेवण तर झालं आहे पण ऑन कॅमेरा नाही बोलू शकत, राहू द्या. काय कसं झालं वहिनी जेवण? छान. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सिंपली स्टाईल ब्लॉग चॅनलवरती. आणि आत्ता सकाळ सकाळी वेदूला घेऊन गेलेलो मंदिरात. वेदू कुठे गेलेलो? जय जय पप्पा कराय ना, जय जय पप्पा. मंदिरात गेलो होतो, पाया पडून आलो म्हणा आम्ही. पाया पडून आलो. हो आता वेदूचा नाश्ता आलाय. नाश्ता आहे बघ, नाश्ता आहे. नाश्ता करून घ्यायचा. चला उठा उठा, हात धर हात धर, उठ उठ. आता आम्ही मंदिरातनं खाली जाऊन आलो, मी आणि वेदू दर्शन करून आलो. काय काय केलं? काय काय केलं सांग, काय काय केलं तू? हा बोल. खाऊ नको, सोड. पोले तू खातीस? तर मित्रांनो आता आम्ही दर्शन करून आलो खालून, मी आणि वेदू. आणि आता जेवण वगैरे आम्ही 11 वाजता जाणार आहोत आत्याच्या इकडे, कारण 12ला जायचं. 11 नाही 12ला जाणार आहे. आत्याच्या इकडे का जाणार आहे? कारण तिथे आहे आज ढोवाळं जेवण. दाजीचं म्हणजे दिदीचं ढोवाळं जेवण आहे, तिकडे जायचं आहे. आणि तो कार्यक्रम आहे 2 वाजता. आपण जाणार आहोत 12 वाजता. तर चला बघूया जेवायला काय बनवलेलं आहे. तर आत्ता मम्मीने इकडे भाकरी बनवायला घेतलेले आहेत. तवा गरम केला आहे. गरम आहे? हात टाकू का? घे, तुला भाजून घ्यायचा असला तर घे. घे, घेतो. आणि इथे भात, हात ठेव की. इथे भात आहे ना, बापरे. इथे भात शिजतोय. भातच शिजतोय ना, बरोबर. हां भात शिजतोय. हां. आणि काल मम्मी जेवली नाही म्हणून एवढ्या चपात्या राहिलेल्या आहेत. ती आता साहिलच्या वाटणीत आहे. साहिलच्या वाटणीला आहेत का? चालते साहिल खाणार. चालते, तुझ्या वाटणीचे मी खातो. ओके. तर भाजी काय बनवली स्पेशल आज? आज मटण. मटण, बाजरीची भाकरी, भात. अजून अजून काय नाही, अजून एवढंच. आणि आत्याकडे कधी जायचं आहे? आत्याकडे 2 वाजता जायचं. 2 वाजता जायचं. मी 12 बोलतोय, मम्मी 2 बोलते. नक्की जायचं कधी आहे? 2 वाजता कार्यक्रम आहे. म्हणजे 12ला काय 12 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे ना इथलं. हां होणार, आरामशीर होणार. 12च्या नंतर मग हालतो. तर चला आता दादा काय करतोय बघूया. आंघोळ तर केली नाही. इधर अपना भाई अभी उठा है, देखो देख सकते हो, और रील दिख रहे हैं. किती वाजलेत थांब बघतो. 10:30 वाजलेत. गडी 9ला उठलाय, अजून रील स्क्रोल करतोय, बघू शकता ते. काय नाही, सुट्टी आहे ना त्याला, त्यामुळे. नाहीतर सकाळी लवकरच उठतो आणि 8चं कॉलेज असतं, मग येतो दुपारी 3 वाजता, 3 किंवा 4:30 वाजतात. मग आता सुट्टी आहे तर कर मजा बाय, करून देतो मग मजा मी पण. काय भाऊ आहे आपला. आणि आता निलेश दादा म्हणजे काल आत्याकडेच गेला आहे, कारण दाजीची मदत कराय डेकोरेशनसाठी. आणि त्या दोघांचा असा बॉन्ड आहे की ते दोघं नवरा बायको आहेत. नाही, दादाची दुसरी बायको, ती पहिली बायको ना, ती तुम्ही दुसरी.
असंच असलं पाहिजे, चांगलं बॉन्ड असलं पाहिजे. माझं पण आहे एकासोबत, पण मी तुम्हाला नाही सांगणार. पुरीसोबत नाही, पोरासोबत. लगेच वहिनी इकडून बस दोस्ती रखो, अच्छी रखो, यही मैं कहना चाहता हूँ. और दोस्ती को दगा मत देना. बस दोस्ती ऐसी रखो कि आपके बुरे टाइम पे भी आने चाहिए, अच्छे टाइम पे भी आना चाहिए, और आपके साथ रहना चाहिए, लाइफ टाइम रहना चाहिए. और आपके भी वैसे दोस्त रहेंगे, कमेंट सेक्शन में बता देना. और इधर हमारा पिल्लू बता रहे नहीं है भाई, हमारा दोस्त कोई नहीं है. तुम जब बड़े हो जाओगे ना तब हो जाएंगे तुम्हारे भी, टेंशन मत लो. तब चाचा सपोर्ट करेगा, जो चाहिए वो दिलाएगा. क्या चाहिए? ये चाहिए, हाँ ले ले. खंबीर. हाँ, जिथे विषय गंभीर तिथे काका खंबीर. 1 hour later. आता जेवाय बसलेलो आहे आणि आता आलेत 12, कारण आपल्याला आत्याच्या घरी पण जायचं आहे. आणि आत्ता मस्तपैकी झणझणीत तांबडा रस्सा आणि बाजरीची भाकरी आणि भाजी बघू शकता कोणती आहे, मटण आणि एक तांबडा रस्सा आणि एक भाकरी. आणि आता पप्पा बाजूला असलेत, पप्पाला विचारू कशी झाली भाजी. कशी झाली आहे? मस्त झाली भाजी. मस्त. बडे पप्पा कशी झाली भाजी? गावरान एक नंबर. गावरान एक नंबर. मामा कशी झाली भाजी? मावा खाऊन खावा. चला आपण पण आता टेस्ट करूया. एक नंबर असं झालं. आता जेवण झालं आणि आता मस्त की झोप आली, पण झोपाय नको कारण इथं पप्पा खवळतील. पप्पा रेडी होऊन बसलेत, सगळे रेडी झालेत बघू शकता. आता फक्त मी राहिलोय. नाही रेडी होतं ना. आणि इथं परी पण रेडी झाली. हाय म्हणा. हाय हाय हाय. तर चला आता आपण पण रेडी होऊया. आणि वहिनीला बघा फाउंडेशन लावत आहे. फाउंडेशन आहे का हे? काय आहे मग? क्रीम आहे. क्रीम आहे. तेच काय तर आहे ना. व्हिडिओ टाकायचा ना. गोरा दिसतंय तुम्ही. आता वहिनी बोलते माझं आवरलं की मेकअप झाला की दाखव. काय पण काय आता तुम्हीच बोलली की नाही रे वहिनी? बोलली. वहिनी बोलली माझा मेकअप झाला की दाखवा. मेकअपच नाही करणार आहे पण ती काय लाली लिपस्टिक काय लावणार आहे? तुमच्या इथे लय गरमी आहे ना, तर मग गरमीत मेकअप होणार नाही ना. मग लालीचेच हा एड छोटासा फॅन ना. इथं उभे राहून बघ वहिनी म्हणजे मेकअप करणार. इथं उभं राहा. छोटासा एक फॅन घेऊन द्या ना मला. छोटासा कमाता नहीं होना वहिनी अभी. क्या ऐसा थोड़ी. इधर देखो भाई. पावडर लावा त्याच्यावर. वहिनी बोलत होती फाउंडेशन नाही लावणार आहे बघ. फाउंडेशन नाही, ठीक आहे. कॉम्पॅक्ट पावडर आहे ती. काय पावडर आहे ती, पावडर. नाटकी सांगताय. तर मित्रांनो आम्ही रेडी झालो, पण अजून हे लोक रेडी नाही झाले. बघू शकता. चला की चला. 1:30 झाले तरी उरकलं नाही. काय करायचं मित्रांनो? बघू शकता इथं बॅगा वगैरे. हे डवळं जेवण झालं की तिकडूनच जाणार आहे. हो तिकडूनच पुण्याला. इकडून उद्या सकाळी पहाटेचं जायचं तर डायरेक्ट आज जायचं. आज रात्री पुण्यात पोहोचायचं. आज रात्री पुण्यात आत्याकडे. आणि पप्पा कार चालवतात. तर आज संडे आहे त्यामुळे गर्दी तुम्ही बघू शकता खूप झालेली आहे. आणि परी खुश झाली आहे गाडीत बसली की. आवाज कर. नमस्कार मित्रांनो. नमस्कार कर. नमस्कार. आम्ही चाललो मामीच्या यायला म्हणा. नमस्कार. आम्ही आमच्या काकाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बोल की काय काय नाही बोलत ती. राहू दे. तिला बोलता येत नाही. 6 महिन्याची नसते. मस्त बोलते. बोबडी बोलत नाही अजून.
आईला बघा. म्हातारी कुठे चाललीस? चालले मी माझ्या भाच्याच्या बायकोच्या डवा जेवणाला. भाच्याच्या बायकोच्या डोळा जेवणाला. हा, माझ्या नंदुबाईच्या घरी चालले. नंदूबाईच्या घरी. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आणि चाललोय. आत्तेची बिल्डिंग ही आहे, तिकडे रूम आहे पुढे. चलो जल्दी. आणि बाजूला रेल्वे ट्रॅक आहे म्हणून रेल्वेचा आवाज येत असेल तुम्हाला. तर आता आपण मामा इथे बसलेले आहेत. मामाशी बोलूया. मामा बाई पूर्ण रेडी वगैरे झालेले आहेत, बघू शकता. आज काय मामा? हाय, नमस्कार. नमस्कार. आज कोणत्या आमच्याकडे कार्यक्रम? कार्यक्रम आहे ओटीवरणी. ओटीवरणी. तर सगळं कार्यक्रम व्यवस्थित पाहुणे मंडळींनी पार पाडावा आणि जाताना जेवण करून म्हणजे पावभाजी खाऊन जाणे. जेवायलाच एवढी पावभाजी. मालकाची कळकळीची विनंती आहे. कळकळीची पावभाजी ठेवलेली आहे हां. आणि नंतर ड्रिंकमध्ये थंडा ठेवलेला आहे, स्प्राईट, थम्सअप. दुसरी ड्रिंक नाही. धन्यवाद. दुसरी ड्रिंक इथे भेटत नाही आणि कुणाला भेटणार नाही. धन्यवाद. माझी सोय केली की नाही? तुमची सोय केली स्प्राईटची. स्प्राईटची. चालतं. इकडे आलेला बघू शकता. हा कालच आलेला आहे. काल येऊन काय केलं रे? काल येऊन काय केलं? काय काय काम केलं काल? दाढ्या केले? दाढी केली आहे. बाय दिसत तर नाही. तुझी दाढी केली काय याची? एका मिनिटाची दाढी केलेली आहे, ट्रेन केलेली आहे. पण ते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार. समोर आलं की कार्यक्रमाची खास काय वैशिष्ट्य विचार ना. काय काय? खास वैशिष्ट्य म्हणजे 1756 पदार्थ आहेत त्यात हॉलमध्ये सजवलेले. आपण घेऊ शकता फुटेज नंतर. हा नंतर घेऊ ना. त्याच्यावर झाड मारू. ते नंतर खायचं असतं का? ते पाहुण्या मंडळीसाठी नसतं, मग ते घरच्यासाठी खास असते. कोणासाठी? घरची मंडळी घरचीच आहे. तुम्ही पाहुणे मंडळी आहात. घरचीच आहे. पाहुणे मंडळी कुठे आहे? पाहुणे मंडळी कुठे? घरचीच तर. तुम्ही पाहुणे मंडळी आहात. बस. तर काय थापा मारते हे बघा आले. हॅलो. हां हे आले तुषार शेठ हां. आणि ते काय थापा मारत होते. इकडे बघा तुषार शेठ. हो तुषार शेठ इकडे बघा. आणि ते काय थापा मारतात, आम्ही येणार नाही म्हणून सांगत होते कार्यक्रमाला. खूप लेट केलंय त्याच्यामुळेच आपण थांबलेलो. आता हजेरी लावलेली आहे, तर त्यांच्याशी 2 शब्द बोलून घ्या. बोला काय? तुषार साहेब बोला. बोला तुम्ही बोला. आत्ता झालो. धन्यवाद. बरं वाटलं का? ट्रॅफिक नव्हतं त्यामुळे लवकर. हां हां. A few moments later. आली आमची राणी सजून धजून डोळा जेवणासाठी खास तयार. सजलेली आमची गोड दिदी. पाहुणे तर आधीच जमले होते. कोण म्हणत होतं कधी येणार दिदी पार्टी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दाजी सजलेले आहेत. कसं वाटतं दाजी? एकदम मस्त. एकदम मस्त. एकदम मस्त. थोडे दिनों में एक छोटासा नन्हासा प्यारासा बेबी आने वाला. जल्दी आहे. पेढण असं म्हणतात बाळाच्या चवीलाही पहिल्यांदा काहीतरी गोड गोड लागावं म्हणून आईसाठी म्हणजेच गर्भवती स्त्रीसाठी फराळ केलं जातं. पेढा, चिवडा, लाडू, चकली हे सगळं तिच्या आवडीनुसार तिचं आणि बाळाचं खास वेळ आनंदित जाऊ यासाठी ही गोड फराळ केलं जातं. आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग.
few moments later. बाय बाय चला चला बाय बाय चला पाहुणे हँड ब्रेक काढा. पिलू परवा येतो आम्ही तुमच्याकडं शनिवारी हे पिलो चला बाय बाय बाय. चला डोळा जेवण झालंय. डोळा जेवण झालेलं आहे. आता आम्ही निघालोय पुण्यात. डोहाळ आपण नाही जेवलो तर आता आम्ही निघालोय घरी. मी यांच्यासोबत चाललेलो आहे पुण्याला. आता घरी जातो, लॅपटॉप वगैरे घेतो आणि जातो डायरेक्ट पुण्याला. दादा मला फोर्स करत होता त्यामुळे मला चालते जाऊया. त्यानंतर तसं तर जायचंच होतं आपल्याला गावाला. मग तिथूनच दादा मला सोडेल रोडवरती आणि पप्पासोबत मी जाईन गावाला. आणि गावाला कशाला जाणार आहे? आकाडी कराय आकाडीच बोलतात ना. हां ते नाही सांगायचं आता सगळं, मग काय कंटेंट नाही राहणार. तर मित्रांनो आता आम्ही थांबलेलो आहे फूड मॉलवरती. तुम्ही बघू शकता. जरा काय भूक लागले तर इकडे काय भेटते बघूया. फ्रँकी आहे, चहा आहे, वडापाव आहे, खूप सारं काय काय. चला बघूया काय भेटते. वडापाव घेतला आहे. इकडे कुपन काढाय दादा गेलेले तुम्ही बघू शकता. दादा कुपन काढतोय. वहिनीनी काय ऑर्डर केलं आहे? वडापाव. कारण जेवण करायचं आम्हाला नंतर, त्यामुळे थोडं लाईटली खातोय. 2 वडापाव फक्त. वहिनी एक वडापाव खाऊन पोट भरलं? आता जेवण करायचं ना म्हणून एकच खाल्लं. नाहीतर 5 खाल्ले असते काय? 10 5 मध्ये काय होते? 10 खाल्ले असते. 2 hours later. तर फायनली आपण पुण्याला पोचलेलो आहे. इकडून काय 15-20 किलोमीटरच आहे. आणि आता अराऊंड 10 वाजलेले आहेत. आणि आत्ता आम्ही थांबलेलो आहे रानमाळा हॉटेलवर. तुम्ही बघू शकता. गर्दी तर खूपच आहे. हॉटेलची आपण टेस्ट करून बघूया आता. चला. आणि मी आता ब्लॉग शूट करते तर आई बघा कशी बघते. आईची जरा तब्येत बिघडली आहे कारण प्रवासामुळे. पण हॉटेलमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथे सिटिंग अरेंजमेंट खूपच भारी आहे. मला इथली सिटिंग अरेंजमेंट खूपच आवडली. तुम्हाला इथली सिटिंग अरेंजमेंट कशी वाटली? भारतीय बैठक. मटन मसाला आलेला आहे. तुम्ही बघू शकता. मटन मसाला, आळणी मसाला आणि भाकरी, कांदा लिंबू आणि तिथे वाटीत मटन रस्सा. आता आपण टेस्ट करून बघूया. आता आपण सर्व करून घेतलेलं आहे. तर आता आपण भाकरी मोडून मस्तपैकी आळणी पहिला टेस्ट करू. मस्त. चला आता जेवण घेतो मग तुमच्याशी भेटतो. तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे. जेवण तर झालं आहे पण ऑन कॅमेरा नाही बोलू शकत. राहू द्या. काय कसं झालं आहे वहिनी जेवण? छान झालं होतं तसं, पण ऑन कॅमेरा बोलू नका. छानच होतं पण सोडा. चला. पप्पा जेवण कसं वाटलं? नाही एवढी क्वालिटी नाही. पप्पा बोलूनच टाकलं आहे पप्पाने ऑन कॅमेरा. नाही क्वालिटी. तर आता आपण पोचलेलो आहेत आणि आता आपण कार पार्क करायला चाललेलो आहे. आई वहिनी आणि एक बडे पप्पाला सोडलेलं आहे. ते गेले आणि आता आम्ही कार पार्क करायला चाललो आहे पार्किंगवरती. आणि आपला ड्रायव्हर भाऊचं पोट खूपच भरलं आहे. स्टेअरिंग पाशी पोट आलेलं आहे. गाईज आता कार पार्क करून आलो आहे आम्ही. आणि
रायडर बाईक चालवतोय तुम्ही बघू शकता. रायडर हां बोला ना. अप्पाची चालवतात. आप्पाची अप्पाचा विषय लय हार्ड आहे. तू काय अप्पा आहे काय? आप्पाची माझ्या बाप्पाची आहे. अप्पाची माझ्या बाप्पाची. तर काहीच आपण आता घरी आलो आहे आणि फ्रेश वगैरे झालो, कपडे वगैरे चेंज केले. तर आता ब्लॉग बंद करायचा टाईम आलेला आहे. तर हां, ब्लॉग बंद करण्याच्या पहिले एक गोष्ट सांगतो. माझ्या ब्लॉगमध्ये काय मिस्टेक होत असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी ते सुधारायचे प्रयत्न करेल. आणि आजचा दिवस पूर्ण गाडीतच गेला माझा. ड्रायव्हर आपला नवीन ड्रायव्हर नाही, जुना ड्रायव्हर आहे, पण त्याला आज काय झालेलं काय माहिती. काय झालं तर रे बाई, एवढा स्लो आणली गाडी तू? स्लो थोडी आणली पागल. मग ट्रॅफिक होता काय? किती फास्ट आणली. फास्ट आणली का? हां मग 1 तास फास्ट आणली. मी झोपलेलो, मला एवढं नाही माहिती. तर चला, आजचा ब्लॉग वेदूसोबत आपण एंड करूया. वेदू चला बोला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि ब्लॉग एंड करायच्या पहिलं काय बोलायचं असतं? लाईक असं कर, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय 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 बाय.